सर्वरी भाग 17। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। काल रात्रभर सर्वरी मंगळसूत्र ओवत बसली होती। त्या नादातच ती मध्यरात्री कधीतरी झोपून गेली। सूर्याची कोवळी किरणे तिच्या रूमच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश करून तिची रूम प्रकाशमय करतात। तसं त्या प्रकाशाने तिला जाग येते। सर्वरी डोळे किलकिले करत आळस देते आणि भानावर येत आपल्या हातातील मंगळसूत्र पाहून भलतीच आनंदी होते, कारण ते मंगळसूत्र तिने पूर्णपणे ओवून पुन्हा आधीसारखे केले होते। जणू काहीतरी मोठं असं तिने केले असं तिला वाटत होतं। ती पटकन त्या मंगळसूत्रावर स्वतःचे ओठ टेकवते आणि तसंच ते स्वतःच्या गळ्यात घालते। माझं मंगळसूत्र बनलं, बरं झालं। मी काल रात्री किती घाबरली होती। त्यात अमन पण काल उचलत नव्हते। कदाचित बिझी असतील म्हणून नाही उचलला असणार, सर्वरी स्वतःशीच बडबडते। ती बडबडत असते की त्यावेळात तिचा मोबाईल वाजतो। तशी ती पटकन आनंदात मोबाईल हातात घेते, कारण त्यावर अमनचं नाव आलं होतं। ते नाव पाहूनच ती आनंदी झाली होती। अहो, काल रात्री मी कॉल केले तुम्हाला आणि तुम्ही का नाही उचलले बरं? सर्वरी तक्रारीच्या सुरात म्हणाली। सर्वरी, मिस मी? अमन त्याच्या नेहमीच्या टोनमध्ये हसून विचारतो। तुम्हाला माहीत आहे ते, मग का विचारतात बरं तुम्ही मला? असा एक पण दिवस जात नाही माझा तुमची आठवण न आल्याशिवाय। नवरा बायको या नात्याने नाही, आपल्या हृदयाशी जुळलेल्या नात्याने आपण एकमेकांशी जोडले गेले आहोत। त्यामुळे वेगळं फील होतं अमन तुमच्याबद्दल। तुमचा आवाज ऐकून मला बरं वाटलं, नाहीतर कालपासून मन अस्वस्थ झाले होते। काहीतरी विचित्र घडलं असं वाटत होतं, सरू हळू आवाजात म्हणाली। पण तिचं असं बोलणं ऐकून अमन काही वेळ शांत राहतो, कारण ज्या सर्वरीला तो आधी आवडत नव्हता तिच्यासोबत त्याचं आता असं नातं झालं होतं की त्याला जरी काही झालं की ती मनातूनच चलबिचल होत होती। अजूनही तिला ते कळत नसल्याने तो सुटकेचा निश्वास घेतो। सरू, कधी कधी तू जास्त विचार करतेस ना, त्यामुळे होतं हे सगळं। म्हणून तू विचार कमी कर बघू। सध्या फोकस स्पर्धेकडे ठेव। माझ्याकडे नंतर बघितले तरीही चालेल, कारण मी तुझाच आहे, अमन भानावर येत म्हणाला। असंच असेल बहुतेक। बाकी तुम्ही माझे शो पाहतात ना? मला ना आधी भीती वाटत असायची असं स्टेजवर जाऊन नाचायला, पण आता नाही वाटत, सर्वरी आनंदाचं स्वतःचं कौतुक करत म्हणाली। तिचं असं बोलणं ऐकून तो गालात हसतो। आधी तर त्याच्यासोबत एका शब्दाने बोलायला तयार नसायची, पण आता दिवस रात्र त्याच्यासोबत बोलत राहावं असेच तिला वाटत असायचे। अमन अगदी शांतपणे हसून सर्वरीसोबत काही वेळ बोलत राहतो। बोलणं होताच तो एक मोठा श्वास घेऊन सोडतो आणि स्वतःला शांत करतो। आज पहिल्यांदा लग्न झाल्यावर त्याला सर्वरीसोबत खोटं बोलावे लागले याचे गिल्ट वाटत होतं, पण सध्या तो मजबूर होता, कारण सर्वरीला जर सत्य कळलं तर तीही स्पर्धा आणि दिल्ली सोडून पुन्हा त्याच्याकडे येईल। पुन्हा आयुष्यात ती कुठेच स्वतःला प्रूव्ह करायला अशी बाहेर जाणार नाही। या सगळ्याचा सारासार विचार करूनच तो जाणून बुजून तिच्याशी खोटं बोलतो। त्याला सर्वरीचा स्वाभिमान, ओळख सगळं काही महत्त्वाचे होते। तिच्यासाठी तो काहीही करायला तयार असायचा। हे तर काहीच नव्हतं। इकडे अमनला चांगलं पाहून सर्वरी आपल्या विश्वात रमून जाते। रोज तिथे असलेल्या स्पर्धकासोबत ती डान्स करत असायची आणि त्यांच्याकडून देखील स्वतःच्या कलेत थोडेफार सजेशन घेऊन बदल करत असायची। पण यात अभय मात्र नसायचा। तो तर प्रत्येक स्पर्धकाला कसे या स्पर्धेतून बाहेर काढायचे याचे विचार करत असायचा। अब सिर्फ इस सर्वरी का पता कट कर दिया कि मैं ही बन जाऊंगा यहाँ का फाइनलिस्ट। ये लोग भी ना अपने सुंदर चेहरे से जजेस को इम्प्रेस कर लेते हैं। अब इसको दिखाता हूँ ये अभय क्या चीज़ है। अभय समोर स्टेजवर डान्स प्रॅक्टिस करणाऱ्या सर्वरीकडे पाहत मनातच गूढपणे हसत म्हणाला। सध्या स्पर्धेत सर्वरी आपल्यात असलेल्या कलांनी जजेसवर नाही तर भारतातील बऱ्याच लोकांवर इम्प्रेशन पाडत असायची। ती स्टेजवर आली रे आली की बऱ्याच घरातील लोक जिथे कुठे पण असतील, घरात तिथून कामं सोडून TV समोर येऊन बसत असायचे, फक्त तिची झलक आणि नृत्य पाहण्यासाठी। एवढी ती फेमस झाली होती
महाराष्ट्राची मराठी कन्या आहे म्हणून प्रत्येक घरातील मराठी माणूस आवर्जून तिला पाहत असायचा. काही तिला असं केलं असतं, तसं केलं असतं असं टी व्ही समोर बसून म्हणत असायचे. नंतर मग स्वतःच तिला वोटिंग करायला लागत असायचे. एवढी तिची क्रेज वाढली होती. अमन देखील तिचं असं येस पाहून आनंदी राहत होता. त्याच्यात देखील हळूहळू सुधारणा होत होती. अब दिल थाम के बैठिए दोस्तों, लाखों दिलों की धड़कन, महाराष्ट्र की कन्या जिसका इंतजार सब लोग करते हैं, ऐसी सरवरी अमन जादव कुछ देर में ही आपके सामने आने वाली है. आज इस कॉन्टेस्ट के सभी फाइनलिस्ट चुने जाने वाले हैं. तो आपकी हफ्ते की वोटिंग और जजेस के मार्क्स से हमारे 10 फाइनलिस्ट सेमीफायनल में जाने वाले हैं. एक अँकर महिला आपल्या अदानी लोकांवर भुरळ पाडत गोड आवाजातच बोलते. तिचं असं बोलणं ऐकून स्टेजखाली बसलेले लोक शिट्या आणि टाळ्या वाजवतात. कारण त्यांची आवडती सरवरी जी त्यांच्यासमोर येणार होती म्हणून ते आनंदी होऊन असं करत असतात. आज मी अमनसाठी इथं आली होती. मी एकेकाळी पाहिलेलं स्वप्न असं पूर्ण होईल मला वाटत नव्हतं. पण त्यांनी स्वतःच्या स्वभावाने हे सगळं माझ्याकडून पूर्ण करून घेतलं. त्यामुळे तुम्हालाच सगळं श्रेय जातं अमन. आता सेमी फिनाले आणि ग्रँड फिनाले बाकी आहे. मग आपण पुन्हा एकत्र राहू. तुमची मेहनत मी नाही अशी वेस्ट घालवणार. सरवरी आरशासमोर चेअरवर बसून तयार होत स्वतःला पाहत मनातच म्हणाली. एक वेगळाच कॉन्फिडन्स तिच्या चेहऱ्यावर आता आला होता. कुठेतरी लोकांना घाबरणारी सरवरी मागे पडली होती. आता ती शांत होती पण कॉन्फिडन्सवाली झाली होती. या काही महिन्यांत तिने स्वतःमध्ये वेगळाच आत्मविश्वास निर्माण केला होता. सगळ्या प्रकारच्या मुलांमुलींसोबत ती बिनधास्त बोलत असायची. राहणीमान देखील थोडाफार तिचं बदललेलं होतं पण स्वभाव मात्र तसाच होता. मॅडम आपको बुला रहे है, चलो जल्दी. एक कानात हेडफोन घालून आलेली मुलगी सरवरीच्या रूममध्ये येत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून सरवरी मागे वळते. यस आ रही हूँ मैं. सरवरी आपल्या गोड असे आवाजात हसूनच म्हणाली. तशी ती मुलगी तिला पाहून गालात हसते. तशी सरवरी स्वतःला सावरत उठून उभी राहते आणि त्या मुलीसोबत जायला लागते. काही वेळातच सरवरी स्टेजकडे पोहोचते. तसे तिथे असलेले सगळेजण तिला बेस्ट ऑफ लक करतात. सरवरी सगळ्यांना धन्यवाद बोलून स्टेजवर उभी राहते. त्यावेळेस स्टेजचा पडदा पाडला जातो म्हणून सरवरी आलेली लोकांना दिसत नाही. स्टेजवरच्या सर्व लाईट्स बंद करतात. फक्त एक फोकस लाईट तिथं चालू असतो. तशी सरवरी आपली पोज घेऊन उभी राहते. काही वेळातच अँकर पुन्हा एकदा अनाउन्समेंट करते तिची. तसे स्टेजखाली असलेल्या लोकांचा आवाज कमी होतो आणि त्यांच्या नजरा आपोआप स्टेजवर जातात. काही क्षणातच पडदा वर जातो आणि गाणं चालू होतं मागे. तशी सरवरी आपला ताल धरून सुरुवात करत असते की अचानक गाणं बदलतं. तसे सर्वजण गोंधळतात. ये कौन सा गाना लगा है मैडम, का तो ये नहीं था. एक व्यक्ती सॉन्ग्स लाईट कॅम्प्युटर हँडल करणाऱ्या डिपार्टमेंट टीमकडे येत म्हणाला. शर्मा सर, हमें भी कुछ पता नहीं चल रहा है, ऐसे कैसे हो रहा है. सरवरी मॅडम का सॉन्ग मिल ही नहीं रहा. एक टीम मेंबर स्वतःच्या कपाळावरचा घाम पुसतच चेक करत म्हणाला. पण इकडे स्टेज खालचे लोक मात्र गोंधळ घालायला लागतात. हे पाहून सगळे तिथं असलेले लोक घाबरतात. पण त्याच क्षणी सरवरी मात्र चालू असणाऱ्या गाण्यावर ठेका घेऊन नृत्य करायला लागते. ती आपले बांधलेले केस मोकळे सोडते. तिच्या बाजूला डान्स करणारे मुली देखील तसंच करतात. इकडे अमन देखील आपल्या रूममध्ये बसून सरवरीला पाहायला लागतो. सरवरी आपली पोज बदलून त्या गाण्याला मॅच होण्यासाठी ऑन द स्पॉट स्टेप बदलते आणि त्या गाण्याला मॅच करायला लागते. सरवरी गाण्यातील कडव्याला आपले ओठ हलवत, डोळ्यात राग ठेवतच, आपल्या गळ्यातील ओढणीला उडवतच, आपले हात छातीकडे धरत रागातच पाहून म्हणते. तिने असं गाण्याला मॅच केल्याने इकडे मागे पांढऱ्या पडद्यावर थीम टाकणारी टीम देखील वेगवेगळ्या अवतारात रॅपवर आधारित असलेल्या बातम्यांचे फोटो मागे झळकवत असतात. सरवरी डोळ्यात आणि चेहऱ्यावर एक्सप्रेशन ठेवतच मध्येच देवीचे रूप घेऊन बोलत असते. यावेळी स्क्रीनवर एक लहान मुलगी किती रूप घरात बाहेर निभावत असते ते सगळं काही फोटोद्वारे दाखवले जाते. सरवरी आपलं कथ्थक देखील या गाण्यात मिक्स करून
एकदम भारी भारी अशा कठीण स्टेप देऊन सगळ्यांवर इम्प्रेशन पाडायला लागते. सर्वरी सगळ्या स्टेजवर असलेल्या मुलींकडे पाहतच त्यांचा हात हातात घेत म्हणते आणि तशीच पुढे जाऊन एक गोल फिरून समोर उभी राहते. ती जीभ बाहेर काढून हातात त्रिशूल धरल्याची ॲक्टिंग करते. तिच्या मागे त्या सर्व मुली उभ्या राहतात, हवेत दोन्ही हात वर करून. यावेळी स्टेजच्या खाली बसलेले लोक उभे राहतात आणि समोरचा नजारा पाहून आपले हात जोडतात. अमन देखील टी व्ही समोर उभा राहून आपले हात नकळतपणे जोडतो. कारण सर्वरी सर्वांना एखाद्या दुर्गेसारखी नरसंहार करणारी अशी वाटत होती. मागे स्क्रीनवर तसाच नजारा चालू होतो. पूर्ण स्टेज त्या सगळ्यांनी माखून जातं. खालून पब्लिक देखील वन्स मोर असं करत असते. ते पाहून जजेस देखील आनंदातच उठून उभे राहून सर्वरीला पैकीच्या पैकी मार्क्स देऊन टाकतात. पण इकडे एक व्यक्ती मात्र ते सगळं पाहून तिथून रागातच धुसमुसतच निघून जातो. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते कोण असेल हा व्यक्ती? तर पाहूया पुढच्या भागात.